हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रमिला पाटील ब्लॉग्स. तर आपल्या सर्वांना श्रावणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपला पहिला श्रावणी शनिवार आहे, तर आज आहे आपला उपवास. तर एरवी तर आमचा दर शनिवारी उपवास असतोच, पण आज आपला पहिला श्रावणी शनिवार आहे म्हणून उपवास आहे. तर आज आपण करणार होतो वालाची आमटी. तर आज आपल्याला आलेले आहेत, हे बघा, परत आपल्याला काकोल्यावरून आलेले डेट. त्यांच्या आईने येताना आणलेत आपल्याला डेट. आता शनिवारचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आज आपले मस्तपैकी देठाच्या पानांची भाजी करणार आहे. आणि आपण तर डेट कशा कशामध्ये टाकतो सगळ्यांनाच माहिती आहे, मच्छीपासून भाजीपर्यंत सगळ्यामध्येच टाकतो. तर चला आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, आपल्याला आता डेटाची भाजी काढायची आहे, म्हणून आपण आपल्याला ना चांगली चांगली पानं घ्यायची आहेत याच्यातून. तर याच्यात अर्धी पानं आहेत ना, ती थोडीफार बघा अशी किडलेली आहेत. तर ती पानं मी नाही घेणार आहे, जी चांगली आहेत ना तीच निवडून निवडून घेणार आहे. आणि चांगली पानं निवडून घेतले आणि त्याची ना आपण मस्तपैकी कापून भाजी करणार आहोत. नुसते देठाची भाजी पहिले कापून घेऊ सगळी भाजी. आपल्याला नेवाशी आणलेली आहे आणि तिकडे आईने वाल सोडायला घेतले. आपण ते वालात थोडंसं देठ टाकू आणि वालाची मस्तपैकी भाजी पण करू, रस्सा भाजी आणि देठाची भाजी पण करू. तर ते आपण देठ साफ करायला घेतले. तर हे देठावर बघा, झुलून कर, बघा कसा गांडूळ बघा. तर प्लीज रान भाज्या कुठच्या पण आणल्या तर साफ करताना काळजी घ्या. हे बघा किडी बिडी असतात, गांडूळ बिंडूळ असतात. हे बघ, आता यो मी पाला अख्खा टाकून देत आहो, मला भीती वाटते कारण. तर आता आपण घेताना पण असे स्वच्छ बघून घेऊ आणि साफ करताना पण व्यवस्थित साफ करून घेऊ आपण. ते पूर्ण किडलेलं आहे. तर फ्रेंड्स, आपली देठाची भाजी साफ करून झालेली आहे. ती भाजी मी कापून बिपून घेतली. ती बघा केवढीशी निघाली, एवढीच निघाली नाही. आपण भजीसाठी पाला काढले आणि हे देठ एवढेच निघाले. आपला कचरा एवढा निघाला हो, तर ते देठ थोडे किडके होते म्हणून आपल्याला कमी निघाली, पण राहू दे. आणि तिकडे आपल्या आईचे वाल पण सोलून होत आलेले आहे. तर चला आता आपण भाज्यांना फोडणी द्यायला घेऊया. आता आपण सर्वात पहिले करायला घेतलंय शिरा. आज देवाला आपल्याला काहीतरी गोडधोड दाखवायला लागेल. तर त्याच्यात ना थोडासा तूप टाकून घेऊया. गाईचा तूप आहे आपला. थोडासा भाजायला तूप घेतला तर मस्त खरपूसपणा येतो त्याला. इथे आपला रवा छान असा खरपूस भाजून झालाय. त्याला आता आपण साईडला करूया. हा आपला गाईचा तूप होता. आपण मडीला गेलेलो तेव्हा आपण त्या वायकर्स हॉटेलमधून आणलेला. पण तो इतका भारी आहे ना, तर त्याची टेस्ट पण शिऱ्याला आपल्या चांगली येणार आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपले काजू बदाम सगळे टाकूया. आणि पहिले काजू बदाम आपण मस्तपैकी खरपूस भाजून घेऊ. इकडे कोणाच्या यायची तरी आज पहिला शनिवार आहे आणि पूजा पण आहे. तर आपल्याला आवाज येतोय तिथला. पैकी काजू बदाम बघा मस्तपैकी खरपूस आले व्हायला. तर आता आपण सगळे ड्रायफ्रूट्स ना आपल्या ह्याच्यामध्ये काढून घेऊया सगळे. तर आता आपण आपला जो रवा भाजलेला आहे तो आपण पूर्णपणे याच्यात टाकून घेऊया. मस्त तुपामध्ये आपण त्याला मिक्स करूया. तर आपण आपल्या शिऱ्यामध्ये दूध टाकून घेऊया पहिले. आणि याच स्टेजला आपण आपले काजू बदाम पण टाकून घेणार आहोत. मी अर्धेच टाकते, अर्धे वरतून टाकायला ठेवते. आणि याला ना वाफत ठेवूया मस्त. थोडं भारी दिसतंय बघा. तर आता आपण फोडणी द्यायला घेणार आहोत आपल्या वालांना. आपण गावठी वाल भिजत टाकलेले काल. तर आता आपण त्याचीच भाजी बनवणार आहोत. ह्या टॅमॅटो, कांदा आणि अद्रक आहे ते सगळं टाकून दिलं आहे. लसूण टाकूया बस. बटर पण टाकून घेतलं मी थोडासा. आपल्याला बटर पनीर करायचं आहे म्हणून आता याला आपण शिजत ठेवूया. आता कांदा परत आलाय तर त्याला आपण लसूण टाकून जरा जिवंत करून घेऊया मस्त असा.
आणि थोडासा मी टाकते त्याच्यात आपला कढीपत्ता. आता आपले मसाले टाकून घेते. आणि आपले वालाला फोडणी देते. आता आपण याला ना वालाला पहिले अर्धे शिजवूया, मग देठ टाकूया. नाहीतर ते देठ ना पूर्ण त्या होतील, पूर्ण पेन होतील, पक्कड नाही. वाफीवर पाणी ठेवूया थांबा त्यासाठी. आता आपला कांदा आणि टॅमॅटो पण शिजत आलाय, तर याला आता आपण थंडा करत ठेवूया. कारण आपल्याला याला लावायचे मिक्सरला, याची पेस्ट करायची म्हणून. तुम्ही याला गॅस बंद करून टाकते. आणि इकडे आपण वाल पण चेक करून घेऊया लगेचच. आपल्या वालाला मस्तपैकी वाफ फुटली, आपण पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आपल्याला ना आपल्या पनीरमध्ये ना थोडासा मी काश्मीरी पावडर टाकते, मसाला नाही टाकत आहे. आणि थोडासा आपला मीठ, मी आज आणला आपला सेंदव मीठ, हा बघा, तर तो टाकते. मला काही याचा अंदाज नाही, बघूया कसा होतोय. आणि आपल्या वालांमध्ये पण आपण टाकून घेऊ. फर्स्ट टाइम यूज करते मी. आता आपण याला मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊया. आणि याला ना मस्त शालो फ्राय करूया आपण. इथे आता आपण एकीकडे जेवण बनवता घेतलंय दिवा बनवायला. आपल्या मंदिरात म्हणजे मारुतीच्या मंदिरात चालली आरती ना. आपण दर शनिवारी हा दिवा, आपला तुपाचा दिवा नेतो. तर मी आता पटापट या दिव्याला असाच आकार देते. आज तुम्हाला या बाहेर पूजा चालू आहे, त्याच्यामुळे काय माझं बोललेलं जास्त ऐकायला येत नसेल, समजून घ्या. तर आपला दिवा छान असा तयार झालाय. त्याच्यात आपण टाकूया तूप. आपली वात. हा दिवा आता आपण नेऊया मंदिरामध्ये. आपला आता दिवा तयार झालेला हा आपण मंदिरात नेऊन ठेवूया पहिले. आणि मग आपला बाकीचा स्वयंपाक करूया. काय माहिती कुठे पूजा चालू आहे. नाही कोणाच्या तरी इथे पूजा चालू आहे. हो फ्रेंड्स, आपला बघा शिरा छान असा फ्लफी झालाय. तर आता आपला आपण हा केशर आणि दूध टाकायचा राहिलेला तो टाकून घेते पहिले मी. त्याच्यात साखर टाकून घेऊया. आपल्याला जेवढा गोड पाहिजे तेवढा. मी तर मीडियम ठेवणार आहे, म्हणजे जास्त गोड नाही करणार आहे मी. आता आपला शिरा रेडी होईल. आता देवाला नैवेद्य दाखवायला लागेल. ताट एकदम मापाचा झाला रे. छान शिरी घेते. आपल्या वालांना मस्तपैकी उकळ आलाय. तर आता आपण त्याच्यात आपले देठ टाकून घेऊया. आणि मी टॅमॅटो अगोदरच टाकलाय, मीठ पण टाकलंय, वाटण टाकायचंय फक्त. आता वाटण पण टाकून घेऊया, म्हणजे आपले वाल शिजलेत जमा झाले. आपल्याला ना ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवायची आहे, कारण आपल्याला त्याच्यात दिसलेले गांडूळ मगाशी, म्हणून मला वाटते भीती थोडीशी. तर मी एकदम 4-5 पाण्यामध्ये अशी मस्त अशी धुवून काढली आहे. आता परत आपण असं स्वच्छ अशी धुवून घेतली आहे देठाची भाजी आपली. तर आपली कढई भरपूर तापली. इकडे तेल टाकूया, जिरा आणि आपल्या मिरच्या. लगेच कांदा टाकून घेते मी. तर आपला कांदा छान असा झालाय. भरपूर आपण लसूण पण टाकून त्याच्यात. श्रावणामध्ये एक तर आपण भाज्या खायच्या असतात, मग अशा काहीतरी चांगल्या भाज्या भेटल्या ना तर जरा बरं वाटतं. तर आपण लगेच त्याच्यात हळद, गरम मसाला मी नंतर टाकते, सध्या मी काढलेला नाही म्हणून. कारण मिरच्या टाकल्या तर मी काय मसाला टाकणार नाहीये. आणि आपली भाजी त्याच्यामध्ये आपण टाकू. तर आता ही भाजी एवढी दिसते, पण थोड्या वेळाने आगची लागते भाजी, म्हणून मी छोटीच कढई घेतली. त्याला वाफवते मी. देठ आपले शिजायला लागतील कारण त्याच्यामध्ये. आणि आपला हा मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये. मीठ मी थोडा कमीच टाकते, कारण भाजी आपली आकसणार आहे म्हणून. त्याच्यावरती मी थोडं पाणी आणि एक 5-10 मिनिटं हिला वाफवून घेऊया मस्त. तर फ्रेंड्स, आता आपण आपली याची पेस्ट करायला घेतली आहे. त्याच्यात मी मगाशी काजू टाकायला विसरली, तर ते काजू पण मी परत जरासे फ्राय केले आणि टाकले. त्यात आपण भाजी चेक करून घेऊया पहिले कशी झाली ती. अरे चमचा टाकणार आहे बाबा. आपली मस्तपैकी आपल्या भाजीला तेल सुटलंय.
याच्यात ना गरम मसाला टाकायचा राहिलेला ना आपला, तो टाकून घेऊया थोडासा, त्याचा फ्लेवर चांगला येतो भाजीला. आणि आता ही होत आली भाजी तशी नाही ना, तरी पण गरम मसाला टाकल्यानंतर असेल तर वापरूया आपण अशीच. आणि इकडे आपले वाल पण शिजत आले हे बघा. तर आता आपण इकडे आपल्या पनीरला ना आपण थोडेसे शालू फ्राय करूया. तर मी आता तेलच टाकते, बटर नाही टाकत आहे. बटर मी फोडणीला घेईन पनीरला. थोडेसे शालू फ्राय करून घेऊया. बटर मस्तपैकी तापला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपला ग्रेव्ही सगळी टाकून घेऊया. पनीर तिकडे होतोय ना तोपर्यंत आपली इकडे ग्रेव्ही पण शिजून जाईल. फ्रेंड्स आता आपण याच्यात थोडासा आपला मसाला टाकूया आणि त्याच्यामध्ये आपला बटर पनीर मसाला आहे हा एक टाकूया. आणि आता आपला पनीर आपल्या पनीरला जरा अजून शिजून घेऊया. इथे आपण आपले बेसनचं ना बॅटर केलेलं आहे. हळद मीठ आणि बेसन, दुसरं काय टाकलेलं नाही मी एक्स्ट्राचं. आणि आता आपले मस्त आपले देठांची भाजी काढतोय आपण. बाहेर मस्तपैकी छान असं भजन चालू आहे. तर कुठच्या दुसऱ्या आवाजाची आपल्याला गरज नाहीये. छान वाटतंय असं ऐकताना. आणि इकडे आपण आपला जेवण बनवतोय. मस्त फुगतायत बघा. आपली झालेली आहे ती काढून टाकूया आपण. जास्त शिजवायला वगैरे लागत नाही. पानं चिरलेली निघाली ना म्हणून कमी निघाली आपली भाजी. आता अजून छान झाली. त्याची आणि पालकच्या पानांची भजी खायला लय भारी लागतात ना. तर एक ओव्याच्या पानांची, पण आधी ओवा राहिलाच नाही, वेअर झालाय ओव्याचा झाड. नाही तर पहिले तर प्रत्येकाच्या दारात असायचा ओव्याचा झाड. तरी बघा अशी आहे आपली छान अशी मस्तपैकी देठाच्या पानांची भजी. तर तुम्ही पण ट्राय करून बघा कशी लागतात ती. तर फ्रेंड्स आपला पनीर मसाला छान असा शिजलेला आहे. मी काय ते मलाई वगैरे काय टाकलेली नाही आहे. आपला नॉर्मल असा आपला घरच्या पद्धतीने केलेला आहे. तर आता आपण याला देवाला दाखवूया इकडे. तर ते आपण आपले निवड काढायला घेतले. आपली भाजी वगैरे ठेवली आहे, शिरा पण ठेवला आहे. आणि मी गणपती बाप्पाला आपल्या हा वेगळा घेतलाय करायला. फ्रेंड्स आपला शिरेला टेक्स्चर बघा केवढा भारी आलेला आहे छान असा. तर मी याला असाच ठेवून देते झाकून, म्हणजे खाताना गरम राहील. आणि इकडे आपण आपली केलेली जी देठांची भाजी होती ती पण आपली देवाच्या नैवेद्यावर आपण ठेवणार आहोत थोडी थोडी. आपल्या गणपती बाप्पाला हा नैवेद्य काढलाय मी. आणि बाकीच्या आपल्या अधिष्ठान मंदिरात असे. फ्रेंड्स फायनली आपल्या बाप्पाला नैवेद्य वगैरे काढून झालेलं आहे आपला सर्व. आता आपण याच्यावर पाणी सोडे. माझ्याकडे काही केळीचा पान वगैरे अवेलेबल नव्हता आणि पाऊस पडतोय त्याच्यामुळे मला स्टेशनला पण जायला भेटला नाही. तर मी असंच आपल्या देवाच्या डिशमध्येच नैवेद्य काढला आहे. तर आता आपण पाणी सोडूया आणि मग आपण लगेचच जेवायला बसूया. आपल्या गणपती बाप्पाला आपला जेवणाचा नैवेद्य पण दाखवला आहे. तर गणपती बाप्पा आपलं खाऊन घे मस्तपैकी छान असा. तर चला आता आपण घेऊया आपला उपवास सोडायला. सोडूया आणि मग टाकून बघूया कसं काय ते. मी पहिले आपल्या देवाला थोडं थोडं सर्व काय ठेवते. आम्हाला सवय आहे, म्हणजे आपल्या बाप्पाच्या नावाने मारुतीच्या नावाने
उपवास सोडवायची. गणपती बाप्पा मोरया. जय हनुमान. आता टेस्ट करून बघते आपला. आपल्याला डेटाची भाजी खाऊन बघूया पहिले. मस्त गरम मसाल्यात केली तर लय भारी लागते आपली डेटाची भाजी. आणि आपण केले डेटाची भजी. लय भारी लागते. तर तुम्ही पण ही भाजी ट्राय करून बघा, भजी ट्राय करून बघा. आणि या सर्वांनी जेवायला. तर असंच आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.